नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेनडे. वडगाव शहर भारतीय जनता पार्टी आज या ठिकाणी वडगाव नगर पंचायतीच्या पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी वडगाव शहरातील सर्व पदाधिकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं प्रथम आभार मानतो. आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला समारंभ करत असताना एक आनंदाची बातमी या वडगाव शहरामधून देत असताना मला देखील एक आनंद होत आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मावळ तालुक्यातील सर्वच आणि वडगाव शहरातील सर्व आचारसंहिता निवडणुकीचे कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी आज सकाळपासून आम्ही इथं उभं राहत असताना एकत्र आलो आणि काही विचार विनिमय करत असताना 2 दिवसावरती फॉर्म भरण्याची मुदत आली. रणधुमाळी चालू झाली. काही गोष्टी जडणघडणीच्या काळामध्ये होत असताना आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे आपल्या गावातील वडगाव नगर पंचायतीचे माजी उपसरपंच विशालजी वैले असतील, सौभाग्यवती नगरसेविका आणि उपनगराध्यक्षा पूजाताई वैले यांनी देखील गावामध्ये त्यांच्या घराण्याचं आणि त्यांच्या नावाचं लावलौकिक करून चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या नगरपंचायतीमध्ये केलं. आज सकाळपासून आम्ही कोर कमिटीमध्ये आमचा निर्णय झाला. विशाल भाऊचा, सुभाष भाऊ असतील, सर्वच आमचे आनंद भाऊ असतील, अविनाशी भोवरे, भास्कर सगळे असतील, आम्ही सर्व एकत्र बसून विशाल भाऊच्या बरोबर चर्चा करत असताना या गावाला एक वेगळी दिशा द्यायची आणि जास्तीत जास्त नगरसेवकाने आपला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष कसा निवडून आणायचा ह्या धर्तीवरती आम्ही प्रयत्न केले. आणि विशाल भाऊ वैले असतील, पूजाताई वैले असतील यांनी आज या गावामध्ये एक चांगला निर्णय घेत असताना त्यांनी देखील एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांनी आजच्याला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलं. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजाताई असतील, विशालजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, तुषारभाऊ असेल, शेखरभाऊ वैले असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पूजाताई असेल, विशाल असेल, आज एक मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी गेल्या 2 वर्षापासून तालुक्यामध्ये चांगलं काम करत असताना त्यांचं देखील या तालुक्यामध्ये त्यांच्या कामाचा वेगळा असा ठसा आहे. परंतु आज गाव पातळीवरती त्यांनी निर्णय घेऊन एक चांगला निर्णय घेतलेला की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी आजच्याला सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि पूजाताई आणि विशाल वैले यांनी पुढे त्यांनी त्यांचा प्रवेश आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. त्यांना विनंती करतो आपण त्यांचं जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारतीय जनता पक्षाचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो. इकडे बाई ताई थांबा. हां असं हां या सर. ओके भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भाजप सेना युतीचा विजय असो. तुषार भाऊ बोलत जय विशाल अर्धा मिनिट या फक्त आज या ठिकाणी वडगाव नगर पंचायतीच्या स्थानिक निवडणुकीमध्ये रणधुमाळी चालू होत असताना आज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेतून आज त्याचबरोबर या ठिकाणी
मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करप्पा म्हाळसकर असतील, अविनाश काका बोवरे असतील, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव वायकर असतील, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाष भाऊ जाधव असतील, त्याचबरोबर अरुण भाऊ चव्हाण आणि मंचकावर सर्व काटे साहेब आहेत, भंडारी साहेब आहेत, सर्व आता या ठिकाणी नावं घेत नाही सगळ्यांची. आज यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर माझ्या समवेत माझी पत्नी, वडगाव नगरपंचायतीची माजी नगरसेविका व उपनगराध्यक्षा पूजा वैले यांनी देखील या ठिकाणी आम्ही दोघांनी प्रवेश करून आज वडगाव एक संघट ठेवण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या विचाराने वडगावमध्ये कमळ फुलवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा प्रवेश केलेला आहे. सर, आपण कुठल्या पक्षामध्ये होता आणि आता कुठे प्रवेश केला? मी पहिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले 2 वर्षापूर्वी काम करत होतो आणि मध्यंतरी जो मावळ तालुक्यातील मोठा प्रवेश झाला त्यामध्ये किशोर भाऊ वेगळे असतील, बाबुराव अप्पा वायकर असतील, सुभाष भाऊ जाधव असतील व सर्व बाप्पांना वेगळे समर्थक असतील यावेळेस केला होता, पण काही कारणास्तव मी प्रवेश थांबवला होता. पण आज तो हा प्रवेश मी या ठिकाणी केलेला आहे. यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात करत असताना सुभाषराव जाधव, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वागत करते. सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार बंधूंनो, आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे. येत्या 2 डिसेंबरला नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना वडगाव शहर भारतीय जनता पक्षाची रणनीती काय असणार आणि पहिल्या फळीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार जाहीर करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने ही पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे. या पत्रकार परिषदेला ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे ते आमचे मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी आणि नगरपंचायतीला ज्यांचे प्रभारी म्हणून निवड झालेले भास्करप्पा म्हाळसकर असतील, बाबुराव वायकर असतील, अविनाश बोवरे असतील, त्याचप्रमाणे 3 वकील आहेत आमच्याकडं, काटे वकील आहेत, भांडेरे वकील आणि जाधव वकील. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता सर्वच मान्यवर आहेत. अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर असतील आणि त्याचप्रमाणे आत्ता नव्यानेच ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते शरदचंद्रजी पवार पक्षाचे मावळ तालुक्याचे युवक अध्यक्ष होते आणि त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांची मोठी तालुक्यामध्ये टीम आहे. त्यांनी सुद्धा प्रवेश केला असं गृहीत धरून उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि यानंतर प्रास्ताविक आमचे नेते सर्वच पत्रकार बंधूंचे केलेत ना, सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी पत्रकार बंधू आणि भगिनींचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते अविनाशजी बोवरे हे आपल्या या ठिकाणी प्रस्तुत करतात. आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रिक मीडियाचे आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, तुमचं या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आहे. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सन्माननीय आमचे सहकारी मित्र प्रभारी भास्कररावजी म्हाळसकर, दुसरे सहकारी आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव अप्पा वायकर, त्याचप्रमाणे आमच्या युतीतले आमचे सहकारी राजूभाऊ खांडबोर, अरुण चव्हाण, सुभाष जाधव, काटे वकील, भंडारी वकील, त्याचप्रमाणे दुसरे आमचे विजू जाधव वकील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र अध्यक्ष आपले अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, उपस्थित आमचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य शेखरभाऊ भोसले, उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो आणि माझे सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी आमच्या वडगाव नगरपंचायतीच्या एकंदरीत उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. पहिल्या टप्प्याची यादी आज आपल्यासमोर जाहीर करणार आहोत. थोडासा आमचा यादी जाहीर करण्यासाठी उशीर नक्की झालेला आहे, परंतु त्याचं कारण ते तांत्रिक आहे. कारण आमच्या पक्षाच्या नियमानुसार यादी ज्यावेळेला आम्ही प्रदेशाकडे पाठवत असतो त्या यादीला मंजुरी दिल्यानंतरच ती आम्हाला इतर कायदेशीरदृष्ट्या जाहीर करता येते आणि म्हणून ती मंजुरी मिळण्याची आम्ही वाट बघत होतो. पहिल्या टप्प्यातले उमेदवारांचे भारतीय जनता पार्टीने मान्य केलेले आहेत ते या ठिकाणी भास्करराव अप्पा म्हाळसकर जाहीर करतीलच.
निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते मावळ तालुक्याचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, त्याचप्रमाणे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, त्याचप्रमाणे आमचे वडगावातले सर्व आमचे सहकारी मित्र आम्ही सगळे एकत्र बसलो आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांची आमची युती झालेली असून त्या युतीसाठी माननीय श्रीरंगाप्पा बारणे आणि आमचे सहकारी मित्र राजूभाऊ खानकर यांनी त्याला संमती दिलेली आहे. आम्ही एकत्र बसून वडगाव शहरापुरती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची एकत्रित युती केलेली आहे. आमचं जागा वाटपही व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्याबाबत आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघेही समाधानी आहोत आणि येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जोरदारप्रमाणे प्रचाराची आघाडी घेऊन यावेळेला वडगाव नगरपंचायत आमच्या युतीच्या ताब्यामध्ये आम्ही नक्की घेणार आहोत. आम्हाला असा विश्वास आहे. आमची सर्व तयारी निवडणुकीच्या निमित्ताने तयारी झालेली आहेत. बहुतेक सर्व वार्डातील आमचे उमेदवारही नक्की झालेले आहेत. आता ते आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा तो अधिकार असल्यामुळे ते आमची यादी जाहीर करतील. पहिल्या टप्प्यातली यादी आज जाहीर करतील. दुसऱ्या टप्प्यातली यादी त्यांचा प्रदेशाशी संपर्क चालू आहे. त्याप्रमाणे ज्यावेळेला दुसऱ्या टप्प्यातल्या यादीचा त्यांचा विषय येईल त्यावेळेला ती दुसरी टप्प्यातली यादी आम्ही तुम्हाला समक्ष बोलून ती जाहीर करू. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र विशाल गोहिले आणि त्यांच्या सुविधी पत्नी पूजाताई वैली यांनीसुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. दिवसेंदिवस वडगाव नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं बळ वाढत चाललेलं आहे. आम्हाला जनाधार मिळत चाललेला आहे आणि मी अशी आशा करतो, या ठिकाणी मला अशी भावना व्यक्त करायची आहे की येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमचं जनाधार वाढत चाललेलं आहे, मतदार आमचे वाढत चाललेले आहेत आणि येत्या 2 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षासह बहुमतात भारतीय जनता पार्टी नक्कीच निवडून येईल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. आपण या ठिकाणी सर्वजण अगत्याने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले जे उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो आणि पुढची पत्रकार परिषद जी आहे मतदार आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यास मी तत्पूर्वी आमचे सहकारी मित्र युतीतले आमचे सहकारी राजूभाऊ खानकर यांनाही विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, जय महाराष्ट्र. वडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झालेली आहे. त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीतले सगळेच प्रमुख नेते, त्यामध्ये भास्करप्पा असतील, अविनाश काका, बाबूरावजी वायकर, हे सर्वच मान्यवर मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीतूनही युतीचा निर्णय माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणेंना भास्करप्पांनी याबाबत काही कल्पना दिल्या होत्या. त्यामध्ये आम्ही 2 जागेच्या विषयावरती मागणी केली होती आणि त्यानंतर वार्ड क्रमांक 1मध्ये आमच्या एका जागेची मागणी त्यांनी पूर्ण केली आणि त्या अनुषंगाने शिवसेना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर एकत्रच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने लोणावळ्यामध्ये आम्ही आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे यांना उमेदवारी दिली. त्यांच्याशी बोलणं करून वडगावमध्ये RPIची देखील आम्ही संध्याकाळी याबाबत सूर्यकांत वाघमारे साहेबांशी बोलून RPI हा देखील आमचा जुना मित्रपक्ष आहे, भाजप शिवसेना जुनी अलायन्स आहे, या अनुषंगाने तो देखील निर्णय सायंकाळी भास्करप्पांना कळू. तरी आम्ही तत्पूर्वी या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळीजणं भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रितरित्या जात आहोत. आले का चॅनल मध्ये आले का बरोबर सगळ्यांच्या? नमस्कार. नगरपंचायत निवडणूक 2025 वडगाव शहर भारतीय जनता पार्टी प्रदेश आणि जिल्ह्याकडून जी नियुक्ती आज एक प्रभारी म्हणून माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने ह्या निवडणुकीची पूर्ण अवस्थेमध्ये जी काही आमच्या आता निवडणूक प्रक्रिया होत आहे तर ह्या प्रक्रियेला सामोरं जाताना एक शुभ दिवस आज संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या पवित्र समाधीस्थळाला लाखो भाविक त्या ठिकाणी जमलेत आणि अशा पवित्र शुभ दिवशी आम्ही आमचा हा भारतीय जनता पार्टीचा असणारा संपूर्ण वडगावातील निवडणूक प्रक्रियेचा शुभ संदेश आपल्या सर्व पत्रकारांना देत आहोत.
प्रथमतः मी आमच्या भारतीय जनता पार्टी आणि युती या दोन्हींच्या वतीने सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं एक शिस्तप्रिय देश म्हणून देशामध्ये ओळखला जाणारा भारतीय जनता पार्टी आणि अशा या भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रक्रियेची पूर्ण झालेली आजची आमची वडगाव निवडणूक प्रक्रिया आज आपल्यासमोर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की तालुक्यामधील वडगाव एक असं गाव आहे की ज्या गावामध्ये दुसऱ्यांदा नगरपंचायत म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत. आजच्या ह्या एकादशीच्या शुभ दिवशी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेली 5 वर्ष या नगरपंचायतीमध्ये काम केलं ते आमच्या पूजा विशाल वैले यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून एक शुभ संकेत निवडणुकीच्या दृष्टीने दिलेला आहे. विशेष करून आमच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो प्रोटोकॉल असतो, आज जरी जबाबदार प्रमुख म्हणून माझी नेमणूक केली असेल तर वडगाव शहरामध्ये असणाऱ्या आमच्या 18 कोर कमिटी आणि या कोर कमिटीचे असणारे सर्व जर मान्यवर पाहिले तर आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक सामाजिक बांधिलकी आणि राजकीय दृष्टिकोनातून एक जबाबदारीने पूर्णत्वाकडे आलेली मंडळी सर्व माझ्याबरोबर आहेत. आणि ह्या गावामध्ये एक अभिमान वाटतो की ह्या कोर कमिटीमध्ये असणारे आमचे जिल्ह्यावर काम करणारे अविनाशजी भवरे असतील, आज जिल्ह्यामध्ये एक जिल्हा सदस्य म्हणून ज्यांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम केले ते बाबूरावजी वायकर असतील, माजी जिल्ह्यामध्ये देखील काम केलेले आमचे शेखरजी भोसले असतील, असणारे ॲडव्होकेट विजयराव जाधव असतील, ॲडव्होकेट आमचे दामोदर भंडारी, तुकारामजी काटे आणि असे असणारे आमचे देवस्थानचे विश्वस्त किरणजी भिलारे असतील, वडगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संभाजीराव माळसकर, त्याचप्रमाणे बंडपंत भेगडे, असे संपूर्ण कोर कमिटीमध्ये की ज्यांना या गावामधलं यथंबत आज राजकीय आणि जिल्ह्यामध्ये ज्यांनी या राजकारणामधला आपला आयुष्यातला बराच वेळ घालवला, अशा एका निवड कमिटीमध्ये अत्यंत पारदर्शकता असणारी आमची अशी निवड कमिटी. आणि म्हणून मला आपल्याला पत्रकारांना आणि या समाजाला सांगायला आनंद वाटतो की अशा संपूर्ण अनुभवी असणाऱ्या कोर कमिटीमधून आज आमच्या वडगावमधल्या प्रत्येक वार्डामधल्या जाणता जाणकार युवा आणि असणारं नेतृत्व कसं असावं की एक समाज परिवर्तन खऱ्या अर्थानं करण्यासाठी एक समाजसेवक म्हणून निवडलेली यादी देखील मी आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर करतो. विशेष करून महाराष्ट्रामध्ये युती धर्म हा जो एक संकेत संपूर्ण येतो तो आम्ही तंतोतंत पाळला आणि युती म्हणून असणाऱ्या शिंदे गटाचे प्रमुख की ज्यांना आदरणीय की आमचं नेतृत्व ज्यांनी केलं ते खासदार श्रीरंगप्पा बारणे, जिल्ह्याचं नेतृत्व करीत असणाऱ्या राजूशेठ खांडवर आणि यांच्याबरोबर आमच्या युतीचा धर्म करताळी आम्ही वडगाव शहर भारतीय जनता पार्टीने हा युतीचा प्रथम जो काही असणारा आमचा युती धर्म महाराष्ट्रामधला तो योग्य रीतीने सुरू करून आम्ही प्रथमच असणाऱ्या आमच्या सौ रेणुका दीपक कोकाटे अनुसूचित जाती जमातीमधल्या महिलेला प्राधान्य देऊन आम्ही आमच्या युती धर्माची सुरुवात करीत आहोत. त्याचप्रमाणे असलेले वार्ड क्रमांक 2मध्ये की नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून असणारे की ज्यांनी 5 वर्ष या नगरपंचायतीमध्ये योग्य दिशेने जे काम केलं त्यांनी त्यांच्या असणाऱ्या वार्डामध्ये घराघरामध्ये पोचलेले आमचे दिनेश गोविंद ढोरे यांच्या मी 2 नंबर वार्डामध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा त्या ठिकाणी त्यांना संधी देत आहोत. नगरसेवक सर्वसाधारणमध्ये रोहित मंगेश झडवले आज एक तरुण युवा कार्यकर्ता की खरोखर एक असणारा संघटनेतला एक प्रभावी कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि सर्वांनी शिक्कामोर्तब करून वार्ड क्रमांक 3मधून आम्ही रोहित गोविंद ढोरे यांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. घडवले. त्याचप्रमाणे नगरसेवक नागरिकांचा मागास वर्ग वार्ड क्रमांक 4 या ठिकाणी आम्ही पूजा अतिश ढोरे यांची देखील एकमताने निवड करून आज त्यांना या निवडणुकीमध्ये आणलेले आहेत. आमच्या वार्ड क्रमांक 5मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून आहेत. या महिलांमध्ये अश्विनी योगेश माळसकर यांची निवड आम्ही जाहीर करतो आहे. त्याचप्रमाणे असणाऱ्या नागरिकांचा मागास प्रवर्ग वार्ड क्रमांक 6 शेखर वसंतराव वैले यांची आम्ही एकमताने सर्वांनी निवड केलेली आहे. नगरसेवक अनुसूचित जाती जमाती दीपक नारायण भालेराव आणि विशेष करून आमचे सर्व वयोधार सुशिक्षित सुसंस्कृत आज आमचे दीपक भालेराव हे देखील एक BCom झालेले आमच्या त्या अनुसूचित जाती जमातीमधले नगरसेवक म्हणून आज आम्ही निवड केलेली आहे. नगर 1 वार्ड क्रमांक 10
यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणून आहेत. या ठिकाणी एक नवीन चेहरा सुजाता गणेश भेगडे, परंतु चेहरा जरी नवीन असला तर ह्या घराण्याला देखील एक वडगावमधील राजकीय आणि सामाजिक फार मोठी पार्श्वभूमी असणारी आमच्या सुजाताताई गणेश भेगडे यांची आम्ही निवड केलेली आहे. सर्वसाधारण पुरुषमध्ये वार्ड क्रमांक 11 ह्या ठिकाणी आम्ही आमच्यामधले एक इंजिनियर असणारे, ज्यांनी नगरपंचायतीमध्ये गेली 5 वर्ष सातत्याने खऱ्या अर्थानं एक वार्ड कशा पद्धतीने आपला आणि वार्डामधल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत एक विकसित दृष्टिकोन कसा प्रकारे आणावा, आज मला असं वाटतंय की आज त्यांची घोषणा देखील विजयाची केली जाईल. अशा पद्धतीचं कार्य ज्यांनी केले ते आमचे किरण रघुनाथ माळसकर, त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्यांदा त्यांची निवड करीत आहोत. वार्ड क्रमांक 12मध्ये सर्वसाधारणमध्ये राजेंद्र हनुमंत माळसकर यांची आम्ही एक मताने त्या ठिकाणी त्यांची निवड केली. त्याचप्रमाणे आज अनुसूचित जाती महिला प्रगळ वार्ड क्रमांक 14 ह्या ठिकाणी दीपाली शरद मोरे SY BCom झालेली आमची ही नगरसेविका गेली 5 वर्ष सातत्याने त्या वार्डामध्ये की प्रत्येक घराघरामध्ये एक रुजलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा दीपाली शरद मोरे यांची देखील आम्ही एक मताने निवड केलेली आहे. वार्ड क्रमांक 15मध्ये एक सर्वसाधारण म्हणून आहे अनंत बाळासाहेब ढोरे पुढे. तर आज अनंता देवस्थान विश्वस्त म्हणून गेली 15 वर्ष सातत्यानं देश आणि धर्म या तत्वावर आधारित एक कार्यकर्ता म्हणून एक सातत्याने रात्रंदिवस या गावामध्ये कार्यरत करत संपूर्ण सर्वांना सुपरिचित झालेला चेहरा अनंताच्या रूपाने आम्ही वार्ड क्रमांक 15मध्ये उभा करीत आहोत. नगरसेविका सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 16 यामध्ये सौ राणीताई संतोष माळसकर यांची उमेदवारी आम्ही फायनल केलेली आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 17मध्ये सर्वसाधारण महिला तर अर्चना संतोष माळसकर यांना देखील आम्ही पुन्हा त्या ठिकाणी संधी देऊन त्या वार्ड 17 नंबर वार्ड म्हणजे या गावातील सर्वात मोठं मताधिक्य असणारा वार्ड आहे आणि त्यांनी देखील योग्य रीतीने 5 वर्षे काम केल्यामुळे तिथल्या मतदारांची मागणी म्हणून आम्ही देखील त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. तर अशा प्रकारे आमच्या या पहिल्या यादीमध्ये आज ही संपूर्ण आमचा प्रोटोकॉल असतो पक्षाचा. तर आज या ठिकाणी प्रभारी म्हणून ही संभाव्य यादी मी या ठिकाणी जाहीर करतो आणि हे यादीवर आमचा जिल्हा आणि प्रदेशाकडून शिक्कामोर्तब होऊन आज आम्ही त्यांच्याकडे संपूर्ण यादी पाठवून ही संभाव्य यादीचा आज आपण आपल्या सर्व पत्रकारांपुढं पहिली यादी म्हणून या ठिकाणी हे घोषित केलेली आहे. नगराध्यक्ष म्हणून आज खरं वास्तविक आपल्या संपूर्ण गावामध्ये मला वाटतं एक नवचैतन्य की जिथं नाव ऐकल्याबरोबर एक गावामध्ये एक आनंद उत्सव म्हणून संपूर्ण गावाने एक स्वीकारलेले नवीन चेहरा म्हणून की मृणाल गुलाबराव माळसकर, एक LLB लॉ झालेली तरुण असणारी एक तरुण मुलगी आम्ही या ठिकाणी उभं केल्यानंतर एक गावामध्ये खऱ्या अर्थाने एक भ्रष्टाचारमुक्त, खऱ्या अर्थाने एक अभ्यासू ज्या घराला जुनी पार्श्वभूमी देखील आहे, तर अशा घरातील एक सुकन्या आज मृणाल गुलाबराव माळसकर हे नगराध्यक्षपदाला म्हणून आम्ही एक संभाव्य उमेदवार म्हणून आज सर्वांनी त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. तर अशा प्रकारे गावातील आमच्या या पहिल्या यादीमध्ये फक्त 2 जागांचा जो भाग आहे तो आमचा थोड्याच वेळामध्ये पूर्णत्वाला जाईल. तर अशा 17च्या 17 जागी एक महायुतीचा उमेदवार शिंदेगड म्हणजे आप्पा बारडे आणि असणारे आमचे राजू खांडबोर हे महायुतीच्या बरोबर आमच्याबरोबर असतील आणि अशा पद्धतीने हा महायुतीचा संपूर्ण वडगावातील पॅनल आम्ही एकतर्फे पूर्ण विजयाच्या दृष्टिकोनातून उभा केलेला आहे. आपण म्हणालात की संभाव्य उमेदवार आहेत आणि यांची यादी मान्यतेसाठी पाठवलेली आहे. मान्यता होईपर्यंत याच्यात बदल होणार अपेक्षित आहे? नाही, संभाव्य आमच्या भारतीय जनता पार्टीतली संपूर्ण राष्ट्रीय जी परंपरा आहे की ह्या ठिकाणी अगदी ग्रामपंचायत असो किंवा विधान परिषद असो तर ह्या ठिकाणी केलेल्या उमेदवाराला राज्य प्रदेश असणाऱ्या सर्वांचा शिक्कामोर्तब होत असतो आणि आमचा तो प्रोटोकॉल आहे. संभाव्य यादी म्हणजे शिक्कामोर्तब करण्याला प्रदेशाकडून पूर्ण त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो आणि जो जाहीर होत असते. एकच दिवस राहिलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. उद्याचा दिवस दिला ना, अजून उद्याचा आणि परवाचा दिवस आहे. चालू
अजून 2 दिवस आहे. नाही सुट्ट्या चालू मधल्या काळामध्ये युतीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. सातत्याने वडगावमध्ये स्थानिक लेवलवरती निर्णय होईल पण युती झालं तर स्वागतार्ह आहे अशा पद्धतीची वक्तव्य भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वरिष्ठांकडून राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून होत होते. वडगावात त्याबद्दलची काय चर्चा होती? आपण प्रभारी म्हणून तुमच्याकडे काही प्रस्ताव आले होते का? नाही, वडगाव या बाबतीत अपवाद राहील असं म्हणता येईल. कारण या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या 3 निवडणुका लागल्यात, एक लोणावळा नगरपालिका, तळेगाव नगरपालिका, तर मला असं वाटतं की त्यामध्येच आमचे नेते मंडळी किंवा युती करणारी तिथंच बोलणी थांबलेली आहेत. त्यामुळे वडगाववर आम्ही आमचे ज्या पद्धतीने युतीची वाट न बघता एकतर्फी आम्ही आमचं पूर्ण की जिथं पक्षाचं प्राबल्य आहे, इथं मताधिक्य जादा आहे, तर त्यामुळं कुणाची वाट न बघता वाट पाहत होतो. परंतु जर युती बोलणी करायला कुणी आलीच नाहीत तर त्यामुळं आम्ही आमचा पक्ष म्हणून पूर्ण पॅनल उभा केलेला आहे. आमदार मोदी स्वतः म्हटले होते की आम्ही भास्करप्पा माळकरांची चर्चा केली आणि आपण म्हणता की कुठलाही प्रस्ताव आला नव्हता. मग हे विरोधाभास आहे. नाही, आमदार साहेब म्हणल्यानंतर मग त्यांचं काय झालं, तळेगाव आणि लोणावळा ह्या ठिकाणी त्यांचं शेवटपर्यंत जी बोलण्यामध्ये ते अडकले असतील किंवा काही तो, परंतु नंतर प्रस्तावाची जी पुढली पाऊलं असतात तो कोणताही संदेश किंवा कोणताही शब्द आमच्याकडे आला नाही. त्यामुळे आम्ही आमची उमेदवारी घोषित केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टी पक्षासोबत किंवा जे अपक्ष उमेदवार बाप्पांना वेगळे यांच्यासोबत म्हणून एक मोठी बळी वडगावमध्ये उभी राहिली होती. त्याच्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष ज्या राहिल्या होत्या सायलीताई माळसकर या देखील आपल्या सोबत होत्या. मधल्या काळात अशी चर्चा होती की भाजप मनसेला सोबत घेऊन त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करेल या संदर्भातल्या चर्चा पुढे आल्या होत्या. तर त्यातलं वास्तव काय आहे? त्या चर्चा कुठे अडकल्या? नाही, काय असतात, चर्चा असतात आणि चर्चेला प्रात्यक्षिक स्वरूप यायला एकत्रित आलं तर त्या चर्चेला स्वरूप देता येतं. परंतु जर पुढं आलंच नाही कुणी तर चर्चा करणार कुणाशी हा सुद्धा प्रश्न असतो. तर त्यामुळे चर्चेला पुढं कुणी न आल्यामुळं शेवटी निवडणूक प्रक्रिया थांबवता येत नाही. स्थानिक लेवलवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा इतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असेल यांच्याकडनं काही प्रस्ताव आला होता का? कारण आता थेट युवक तालुका अध्यक्ष तुमच्या पक्षात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न. नाही, महायुती म्हणून खरं वास्तविक आमची भारतीय जनता पार्टी एक वैचारिक असणारी कार्यकर्त्यांची फळी आहे. तर यामध्ये आम्ही समोरून वाट पाहत होतो की असणाऱ्या गावातील सर्व मंडळी किंवा एकत्र कुठेतरी बसतील, एकत्र येतील. परंतु मुळात इथं राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळे गट किंवा वेगवेगळे नेते किंवा त्यांची बोलणी ती आमच्यापर्यंत भेटलीच नाही. तर त्यामुळे चर्चेला कुठं जागाच शिल्लक राहिलेली नाही. नाहीतर आम्ही त्या पद्धतीच्या तयारीला महायुती म्हणून आम्ही आमचं कुठंतरी मानसिकता आम्ही ठेवलेली होती. परंतु जर आले नाही तर तुम्ही बोलणार कुणाशी? व्हॉट्सअपला सोडेल ना ते परत द्या तुम्ही. वार्ड क्रमांक 1 सौ रेणुका दीपक कोकाटे, वार्ड क्रमांक 2 दिनेश गोविंद ढोरे, वार्ड क्रमांक 3 रोहित मंगल धडवले, वार्ड क्रमांक 4 पूजा आतिश ढोरे, वार्ड क्रमांक 5 सौ अश्विनी योगेश माळसकर, वार्ड क्रमांक 6 शेखर वसंत वैले, वार्ड क्रमांक 7 दिलीप नारायण भालेराव, दीपक नारायण भालेराव, वार्ड क्रमांक 10 सुजाता गणेश भेगडे, वार्ड क्रमांक 11 किरण रघुनाथ माळसकर, वार्ड क्रमांक 12 राजेंद्र हनुमंत माळसकर, वार्ड क्रमांक 14 दीपाली शरद मोरे, वार्ड क्रमांक 15 अनंता बाळासाहेब पुढे, वार्ड क्रमांक 16 राणी संतोष माळसकर आणि वार्ड क्रमांक 17 अर्चना संतोष माळसकर. फॉर्म कधी भरणार आहे? शेवट साधारण फॉर्म कधी भरले जाणार आहे? फॉर्म आमचे आज हे सगळे भरले जाणार वरून आमचं आणि यातळी उर्वरित संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार. भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष मृणाल गुलाबराव माळसकर. वडगाव शहर भारतीय जनता पार्टी व शिवसेना या युतींनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व मंचावरील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेवरती प्रेम करणारे सर्व उपस्थित कार्यकर्ते, नेते आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार मित्र बंधू, आपण सर्वजण आपला वेळात वेळ काढून या पत्रकार परिषदेला उपस्थित दाखवल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या वतीनं आपणा सर्वांचं मी जाहीर आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर करतो.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.